हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स या विषयामधला 6वा जो टॉपिक आहे फॅक्टरायझेशन, त्याच्यामधला 6.1 सोडवू. क्वेश्चन इज फॅक्टराइज. आपल्याला ही जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे ते फॅक्टराइज करायचं आहे. सगळ्यात अगोदर ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीट बाय फॅक्टरायझेशन. समजा एक नंबरच्या बाबतीत आपण बघूया. समजा 6 हा नंबर आहे. हा नंबर अशा फॉर्ममध्ये लिहायचा की त्या 2 किंवा 3 संख्यांचा गुणाकार 6 आला पाहिजे. तर इथे आपण असे लिहू शकतो 3 into 2 or 2 into 3 or 6 into 1. तर अशा फॉर्ममध्ये एखादा नंबर लिहिणं म्हणजे त्याचे फॅक्टर्स काढणं म्हणजे ते फॅक्टराइज करणं. तर जसं ते नंबरच्या बाबतीत आहे तसंच एखाद्या एक्सप्रेशनच्या बाबतीत. सो सपोज इफ वी हॅव दिस एक्सप्रेशन x² + 9x + 18. आपल्याला हे एक्सप्रेशन अशा फॉर्ममध्ये लिहायचं आहे की कुठल्या तरी दोन एक्सप्रेशनचा प्रोडक्ट हा आला पाहिजे. तर ते करणं म्हणजेच फॅक्टराइज करणं. तर हे आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. तर जसं आपण नंबरचे फॅक्टर्स सहज काढू शकत होतो, 6चे फॅक्टर्स जसं की आपण बघितलं 6 बरोबर 3 गुणिले 2, तसं ह्या एक्सप्रेशनचं मात्र करू शकत नाही. तर त्याच्यासाठी एक वेगळी पद्धत आहे. ती पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. द क्वेश्चन इज द एक्सप्रेशन इज x² + 9x + 18. तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची जी टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म असते आणि फर्स्ट टर्म जो आहे ती स्क्वेअरची टर्म आहे आणि त्याचा कोएफिशियंट 1 आहे. ह्या दोन्हीचा पहिल्यांदा करायचा आहे गुणाकार. म्हणजे कॉन्स्टंट टर्म 18 आणि x² चा कोएफिशियंट 1, सो 18 into 1 18. ह्या 18 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. म्हणजे 18 चे असे दोन फॅक्टर्स पाडायचे की त्यांची जी बेरीज आहे ती मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे 9 ती आली पाहिजे +9. साइन सहित विचार करायचा. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे गुणाकार पण पॉझिटिव्ह येईल, मधली संख्या पण पॉझिटिव्ह आहे. मग आता असे दोन फॅक्टर्स 18 चे शोधायचे ज्यांचा गुणाकार +9 येईल. तसे फॅक्टर्स 6, 3. कारण 6 आणि 3 चा गुणाकार 18 आणि 6 आणि 3 ची बेरीज 9. तर हे आपले परफेक्ट फॅक्टर झाले. आता इथं x² ही जी मिडल टर्म आहे 9x, त्याच्याऐवजी आपण 6x + 3x लिहायचं. 6x + 3x, कारण 6x + 3x म्हणजे अल्टिमेटली 9x मिळणार आहे. त्यामुळे बदल आपण काहीच केलेलं नाही. फक्त 9x च्या ठिकाणी हे स्प्लिट करून 6x + 3x लिहिले +18. म्हणजे 3 टर्म होत्या त्याच्या 4 बनवले आपण. आता याच्यामध्ये 2 चे गट तयार करायचे. पहिल्या गटातून कॉमन काय निघते तर x निघते. ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये x² मधला एक x कॉमन घेतला तर x राहील, प्लस 6x मधला x कॉमन घेतला तर 6 राहील, प्लस इथे या दोन्ही टर्म मध्ये फक्त 3 कॉमन निघते. इथे शिल्लक राहील x प्लस 3 × 18, त्यामुळे शिल्लक राहील 6. तर ह्या स्टेपपर्यंत आल्यानंतर इथपर्यंत आपलं उत्तर बरोबर आहे की नाही कसं ठरवायचं. तर हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे. x + 6 x + 6 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. इन केस जर हे वेगवेगळे ब्रॅकेट्स मिळत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. इथं मात्र आपल्याला x + 6 हे दोन्ही कॉमन ब्रॅकेट मिळाले, ते एका ब्रॅकेटमध्ये लिहूया इंटू, आणि आता उरलेले जे टर्म्स आहेत म्हणजे x + 6 इंटू x आणि 3 इंटू x + 6, त्याच्यातनं x + 6 कॉमन घेतलं. मग पहिल्या टर्म मध्ये शिल्लक काय राहील तर x, मिडल टर्मचं साइन पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये शिल्लक राहील 3. सो दीज आर द फॅक्टर्स. म्हणजे x² + 9x + 18 हेच आपण असं लिहू शकतो x + 6 इंटू x + 3. म्हणजे हे आपण या दोन प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्यामुळे हे झाले याचे फॅक्टर्स. आता एक मिडल टर्म जी आहे ती निगेटिव्ह आहे. आपल्या नेहमीच्या प्रोसिजरने जाऊया. कॉन्स्टंट टर्म आणि कोएफिशियंट ऑफ x² यांचा प्रोडक्ट 9 येईल. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे गुणाकार पण पॉझिटिव्ह येईल. आता हे 9 चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -10 आली पाहिजे. आता मात्र इथे थोडासा बदल आहे. म्हणजे इथं 9 चे फॅक्टर्स 9 आणि 1 असे पडतात. म्हणजे 9 गुणिले 1 म्हणजे 9 मिळू शकतं आपल्याला. पण 9 आणि 1 यांची जी बेरीज आहे ती 10 मिळते. आपल्याला 10 नको आहे, -10 पाहिजे. त्यामुळे 10 आणि -10 याच्यामध्ये खूप फरक आहे. मग हे -10 कधी मिळेल आपल्याला, जर हे दोन्ही निगेटिव्ह आपण घेतले तर. -9, -1, -10 यांची बेरीज मिळेल. पण त्याच वेळेला त्या दोन्हीचा प्रोडक्ट 9 आला पाहिजे, जो येतोय कारण ह्या दोन निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. कुठल्याही दोन निगेटिव्ह व्हॅल्यूजचा गुणाकार पॉझिटिव्ह मिळतो. त्यामुळं -9 × -1 प्रोडक्ट वुड बी +9. त्यामुळे हे त्याचे परफेक्ट फॅक्टर्स आहेत. आता आपण नेहमीच्या पद्धतीनं मिडल टर्म स्प्लिट आउट करूया. x² -10x च्या ठिकाणी लिहूया -9x -1x +9. तर 2 चे गट करू. पहिल्या गटातून x कॉमन घेऊ. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील x -9. दुसऱ्या गटातून आता मायनस साइन कॉमन घेऊया. हे लक्षात घ्यायचं. आता या दोन्हीमध्ये
कॉमन काहीच नाही, असं ज्यावेळेला असेल तेव्हा तिथं कॉमन 1 निघतं. आता मायनस साईन पण आपण कॉमन घेतले म्हणजे ब्रॅकेटमध्ये ज्या काही आपण टर्म्स घेणार त्यांचं साईन बदलायचं, म्हणजे मायनस एक्सच्या ठिकाणी प्लस एक्स घ्यायचं आणि प्लस 9च्या ठिकाणी मायनस 9 घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं जर मायनस साईन आपण कॉमन घेतला असेल तर. आता हे दोन्ही ब्रॅकेट समान मिळाले आपल्याला, एक्स मायनस 9 ते एका ब्रॅकेटमध्ये ठेवूया, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील एक्स मायनस. हा पुढचा प्रश्न. आता ह्या पद्धतीचं एक उदाहरण पहिलं आपण बघितलं ज्याच्यामध्ये सगळ्या टर्म्स पॉझिटिव्ह आहेत. आता इथे एकच करायचं आहे, प्लस 144 इंटू 1 म्हणजेच 144. याचे दोन फॅक्टर्स असे पाडायचे की त्यांची बेरीज आली पाहिजे 24. ते फॅक्टर्स पडतील 12 प्लस 12, म्हणजे 12 आणि 12 यांची बेरीज 24 येईल आणि 12 आणि 12 यांचा गुणाकार 144 येईल. तर हे झाले त्याचे फॅक्टर्स. आता एकदा फॅक्टर्स मिळाले की पुढचं उदाहरण तुम्ही सोडवू शकता. हे तुम्ही सोडवा. पुढचा आता वेगळा प्रकार आहे थोडासा, म्हणजे इथं कोएफिशियंट आतापर्यंत पहिल्या टर्मचा 1 होता, आता वेगळा आहे. आता हे कसं सोडवायचं पहा. आपल्या नेहमीची पद्धत, पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म इंटू कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म, -10 इंटू 5. आता निगेटिव्ह साईन पण विचारात घ्यायचं कारण ही कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आलेली आहे. -10 इंटू 5 उत्तर मिळेल -50. आता ह्या -50 चे आपल्याला असे दोन फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी +5 आली पाहिजे. ते फॅक्टर्स पडतील 10 आणि 5. आता इथं बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की त्यापैकी एक साईन तर निगेटिव्ह असलंच पाहिजे, पण ते कोणती संख्या निगेटिव्ह, 10 की 5? इथं सोपं लक्षात ठेवायचं की मिडल टर्मचं जे साईन आहे ते या दोन्हीपैकी मोठ्या संख्येला द्यायचं. मिडल टर्मचं साईन पॉझिटिव्ह आहे, मोठी संख्या 10 आहे, त्यामुळं 10 ला पॉझिटिव्ह साईन द्यायचं आणि आपोआपच मग 5 ला निगेटिव्ह येईल. आता हे व्हेरीफाय पण करून बघायचं की या दोन्हीची बेरीज 5 मिळते का आणि गुणाकार -50 मिळतो का. +10 - 5 बेरीज +5 येईल, +10 - 5 गुणाकार -50 मिळेल कारण एक संख्या निगेटिव्ह आहे, त्यामुळे फॅक्टर्स पाडलेले आपण बरोबर आहे. आता आपली पुढची प्रोसिजर, पहिली टर्म आहे तशीच प्लस मिडल टर्म आपल्याला स्प्लिट करायचे 10y - 5y. हे जे फॅक्टर्स आहेत त्याच पद्धतीने ते स्प्लिट आउट करायचे, 10y - 5 -10 आहे तसेच. आता हे दोनचे गट आहेत. पहिल्या गटातून 5 आणि y दोन्ही कॉमन निघेल, मग y² मधून y कॉमन घेतला, 5 कॉमन घेतला आणि ते शिल्लक राहील y, प्लस 10 मधून 5 कॉमन घेतला तर 5 दुने 10 आणि y ऑलरेडी कॉमन घेतलेलं आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील y + 2. दुसऱ्या टर्म मध्ये दोन्ही निगेटिव्ह साईन्स आपल्याला दिसतात, ते निगेटिव्ह साईन पहिला कॉमन घेऊ आणि 5 आणि 10 यांच्यामधून 5 कॉमन निघेल, इथे शिल्लक राहील y. निगेटिव्ह साईन कॉमन घेतल्यामुळे ह्या मायनस होतील +2. आता y + 2 हे कॉमन ब्रॅकेट आपल्याला मिळाले, ते एका ब्रॅकेटमध्ये घेऊया, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 5y - 5. सो दीज आर द फॅक्टर्स. पुढचा आणखी एक वेगळा प्रकार. आता दुसरा आणि तिसरं दोन्ही टर्म निगेटिव्ह आहेत. सो -35 इंटू p² चा कोएफिशियंट 1 आहे, उत्तर मिळेल -35. याचे फॅक्टर्स आपल्याला असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -2 यायला पाहिजे. तर फॅक्टर्स पडतील 7, 5. मिडल टर्मचं निगेटिव्ह साईन 7 ला +5, हे झाले त्याचे फॅक्टर्स. तर p² -2p म्हणजेच काय, -7p + 5p -35 आहे तिथेच. इथे हे दोनचे गट तयार करायचे. पहिल्या गटातून p फक्त कॉमन निघेल, p² मधला एक p कॉमन घेतला तर p राहील शिल्लक, -7p मधला पण p कॉमन घेतला 7 राहील शिल्लक. आता इथं निगेटिव्ह साईन कॉमन घ्यायची गरज नाही, इथं पॉझिटिव्हच घेऊया, 5p आणि 35. मग हे या दोन्हीतून 5 आपल्याला कॉमन घेता येईल. आता प्लस साईन कॉमन घेतले त्यामुळे ब्रॅकेट मधल्या टर्मचं साईन बदलण्याची आता गरज नाही. जर मायनस साईन कॉमन घेतलं तर साईन बदलायचं. 5p मधला 5 कॉमन घेतला, p शिल्लक राहील, मायनसच राहील. 35 मधून 5 कॉमन घेतला, 5 असेल तर 35. मग हे दोन ब्रॅकेट आपल्याला पुन्हा एकदा समान मिळाले, म्हणजे उत्तर आपलं इथपर्यंत बरोबर आहे. p - 7 एका ब्रॅकेटमध्ये लिहूया, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील p + 5. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ p² - 2p - 35. पुन्हा एकदा हे त्याच पद्धतीचं उदाहरण आहे जसं की याच्या आधी आपण उदाहरण सोडवले. p² - 2p - 35 म्हणजे दुसरी आणि तिसरी दोन्ही टर्म्स निगेटिव्ह होत्या, इथे सुद्धा तेच आहे, ते तुम्ही सोडवू शकता. पुढचा ह्याही प्रकारचं एक उदाहरण आपण सोडवलेलं आहे, तरी हे एक आणखी उदाहरण सोडूया. 120 इंटू m² चं कोएफिशियंट 1 आहे, तर गुणाकार मिळेल 120 + 120. यांचा आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे आहेत
की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -23 मिळायला पाहिजे. मग इथं 12 आणि 10 असे जर त्याचे फॅक्टर्स पडत असतील, म्हणजे -12 -10 असं जरी केलं, -12 -10 उत्तर -22 मिळेल. आपल्याला -23 पाहिजे, म्हणजे त्याचे फॅक्टर्स असू शकत नाही. मग याचे फॅक्टर्स असेही पडतील 15 × 8 15 ते 20 असेल, दोन्ही निगेटिव्ह. -15 - 8 बेरीज येईल -23 आणि -15 - 8 यांचा गुणाकार येईल +120, कारण दोन संख्या निगेटिव्ह आहेत. त्यामुळे हे त्याचे फॅक्टर झाले. आता आपण स्प्लिट आउट करूया. m² -23m म्हणजेच काय, 15m - 8m + 120. इथे दोन दोनचे गट आहेत. पहिल्या गटातून m कॉमन घेऊया, m शिल्लक राहील -15. दुसऱ्या गटातून आपण साइन कॉमन घेऊया -8 आणि 120 याच्यातून 8 कॉमन घेता येईल. आता -m कॉमन घेतले त्यामुळे -8m चे +m होतील, कारण 8 कॉमन घेतलाय. प्लसचे होतील इथं मायनस, आणि 120 मधून 8 कॉमन घेतलाय, इथे शिल्लक राहतील 15, कारण 15 × 8 = 20. इथं पुन्हा एकदा m-5 कॉमन ब्रॅकेट आहे, सॉरी m-15 m-15 हे कॉमन ब्रॅकेट आहे, ते एकत्र घेऊया. इंटू आता उरलेले टर्म्स आहेत m-8. So these are the factors of m² -23m + 120. m² -25m + 100. आता 100 into m² चं कोएफिशियंट 1 आहे, 100 × 1 100 मिळेल +100. आणि याचे फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -25 पाहिजे. मग इथं 20 × 5 असं करता येईल. दोन्हीचं साइन जर निगेटिव्ह घेतलं तरच -20 -5 यांची बेरीज -25 मिळेल आणि यांचा गुणाकार +100 मिळेल. सो दीज आर द फॅक्टर्स. m² -25m should be splitted as -20m - 5m + 100. तर इथे दोन दोनचे गट तयार करायचे. पहिल्या गटातून m कॉमन निघेल, शिल्लक राहील m -20m मधून m कॉमन घेतलाय, 20 शिल्लक राहील. दुसऱ्या ठिकाणी -5 कॉमन घेऊया, म्हणजे ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 5, प्लसचे होतील मायनस, 20 × 100 त्यामुळे 20 शिल्लक राहील. म्हणजे इथं m-20 एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m-5. सो दीज आर द फॅक्टर्स. 3x² + 14x + 15. पुन्हा एकदा 15 आणि 3 यांचा प्रोडक्ट 45 येईल +45. याचे फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज 14 यायला पाहिजे. बेरीजच म्हणतो की कारण इथं कुठेही निगेटिव्ह साइन इन्व्हॉल्व नाही, याचा अर्थ इथं या दोन अशा संख्या पाहिजेत ज्यांची बेरीज 14 असेल. 9 आणि 5 दोन्ही पॉझिटिव्ह, 9 + 5 14 मिळेल आणि 9 × 5 45 मिळेल. म्हणजे झालं त्याचे फॅक्टर्स. पहिला जी टर्म आहे 3x² आहे तशीच लिहूया, प्लस 14x ची आता स्प्लिट आउट करायचं आहे, 9x + 5x + 15. आता हे दोन दोनचे जे गट आहेत त्यातल्या पहिल्या गटातून 3x कॉमन निघेल, x² मधला x कॉमन घेतला तर x शिल्लक राहील, प्लस 9x मधून x कॉमन घेतलाय, 9 मधून जर 3 कॉमन घेतले तर 3 शिल्लक राहील, प्लस 5x + 15 मधून 5 कॉमन घेऊया, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील x प्लस 5 × 15. म्हणजे हे कॉमन जे ब्रॅकेट आहे x + 3 ते एकत्र घेऊया, इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील, पहिली टर्म आहे 3x प्लस 5. आता कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे, -45 × 2 उत्तर मिळेल -90. तर ह्याचे दोन फॅक्टर्स असे घ्यायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 आली पाहिजे, कारण मिडल टर्मचं कोएफिशियंट काय दिलेलं नाही, म्हणजे तो 1 आहे. इथे आपल्याला फॅक्टर्स याचे 10 आणि 9 असे पडतील, कारण 10 आणि 9 ची वजाबाकी 1 मिळेल. आता मिडल टर्मचं साइन आहे पॉझिटिव्ह, या दोन्हीपैकी मोठ्या संख्येला म्हणजेच 10 ला द्यायचं, दुसरं साइन निगेटिव्ह. मग +10 - 9 उत्तर +1 मिळेल आणि या दोन्हीचा गुणाकार -90 मिळेल. सो दीज आर द फॅक्टर्स. सो 2x² प्लस x च्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, +10x - 9x - 45. या पहिल्या गटातून आपल्याला 2x कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील x, प्लस 10x मधून 2x कॉमन घेतलं तर 5 शिल्लक राहील. दुसऱ्या गटातून -n कॉमन घेऊया आणि 9 पण कॉमन घेऊ, म्हणजे इथे शिल्लक राहील x
आणि मायनस साईन कॉमन घेतल्यामुळे ह्या मायनस होतील प्लस 9×5=45. So it is x plus 5 into another bracket we have 2x minus 9. So these are the factors. Next is 20x square minus 26x plus 8. 20 आणि 8 यांचा गुणाकार पहिल्यांदा करूया. 160. याचे आता फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -26 आली पाहिजे. तर फॅक्टर्स ऑब्वियस आहेत. 16 आणि 10 दोन्ही निगेटिव्ह घेऊया, म्हणजे -16 -10 बेरीज येईल -26 आणि गुणाकार येईल +160. तर हे फॅक्टर्स आपल्याला मिळाले. सो 20x स्क्वेअर ॲज इट इज मायनस 26x च्या ठिकाणी लिहूया -16x -10x प्लस 8 आहे तशीच. इथे हे दोन दोनचे गट. पहिल्या गटातून आता अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येच्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या 20 आणि 16, तर ती 4 आहे. मग 4 कॉमन घेऊया आणि x पण कॉमन घेऊ. इथे 4×5 x 5 शिल्लक राहील. x स्क्वेअर मधला 1x कॉमन घेतलाय त्यामुळे 1x शिल्लक राहील मायनस x कॉमन घेतलेलंच आहे. 16तून 4 कॉमन घेतले तर शिल्लक राहील 4. आता इथे मायनस n कॉमन घेऊया, कारण मिडल टर्मचं साइन निगेटिव्ह आपल्याला कधी मिळणार जर मायनस n कॉमन घेतलं तर. आता इथं दोन संख्या आहेत 10 आणि 8, या दोन्ही 2च्या पाड्यामध्ये आहेत त्यामुळे 2 पण कॉमन घेऊया. आता ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहील 2×5 = 10 आणि x प्लस साइन आहे इथं, पण आपण मायनस n कॉमन घेतल्यामुळे या प्लस होईल मायनस. 8 मधून 2 कॉमन घेतले तर शिल्लक राहतील 4. आता हे दोन ब्रॅकेट्स आपल्याला सेम मिळाले. 5x - 4 हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊया इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहूया 4x - 2. So these are the factors. पुढचं एक्झाम्पल आहे 44x स्क्वेअर - x - 3. 44 आणि -3 यांचा गुणाकार आपण करूया. 4×12 हातचा 1, 4×12 आणि 13 132 -132. आता याचे दोन फॅक्टर्स असे पाडायचे की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -1 आली पाहिजे. तर ते त्याचे फॅक्टर्स पडतील 12 × 11. 12 आणि 11चा गुणाकार 132 येईल. आता प्रश्न राहिला फक्त साइनचा. ज्या अर्थी ही कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह आहे त्या अर्थी या दोन्हीपैकी एक टर्म कुठली तरी निगेटिव्ह असलीच पाहिजे. मग ती निगेटिव्ह टर्म कोणती घ्यायची, तर ह्या मिडल टर्मच्या साइन वरून आपण जायचं. आता मिडल टर्मचं साइन निगेटिव्ह आहे ते या दोन्हीपैकी मोठ्या संख्येला द्यायचं. मोठी संख्या आहे 12, -12 + 11 हे त्याचे फॅक्टर्स असतील. व्हेरीफाय करूया. -12 + 11 बेरीज -1 येईल. -12 × +11 गुणाकार -132 येईल. त्यामुळे हे फॅक्टर्स आपले बरोबर आहेत. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीनं 44x स्क्वेअर -x we have to split it as -12x plus 11x minus 3. हे दोन दोनचे दोन गट आहेत. पहिल्या गटातून 4 कॉमन निघेल, कारण 12 आणि 44ला 4 न भाग जातो आणि x पण कॉमन निघेल. 44 मधनं 4 कॉमन घेतले तर 11 शिल्लक राहतील आणि x स्क्वेअर मधला 1x कॉमन घेतला म्हणून आणखी एक x शिल्लक राहील मायनस 12 मधून 4 कॉमन घेतले तर 3 शिल्लक राहील आणि x ऑलरेडी कॉमन घेतलेलंच आहे. ब्रॅकेट कंप्लीट. प्लस त्याच्यामधून प्लस साइनच कॉमन आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यात कॉमन काहीच नाही त्यामुळे तिथं कॉमन निघेल 1. लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला दोन टर्म्स मध्ये कॉमन काहीच नसतं त्यावेळेला तिथं 1 असतं. आता ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 11x - 3. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये 11x - 3 आपण आहे तसं लिहूया, जे इथं कॉमन ब्रॅकेट आपल्याला मिळालं, इंटू the second bracket we have 4x plus 1. So these are the factors of 44x square minus x minus 3.